नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या एम्पायर CSM अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जवळपास 15 ते 20 किंवा 10 सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा 1 ते 100 मधल्या कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. तर वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जितका होईल तितका लोकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. कारण हा व्हिडिओ जर शेअर झाला तर तुमचे मित्रमैत्रिणी पण हा व्हिडिओमधलं वर्ग काढण्याची पद्धत शिकतील. तर चला व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले आपण 11चा वर्ग 10चा वर्ग बघूया. 10चा नाही 11चा वर्ग बघूया सगळ्यात पहिल्यांदा. तो 11चा वर्गमध्ये काय करायचं, 1 है ये, हा पण 1 आहे, ठीक आहे, हा 1 आहे, हा 1 आहे. 1चा वर्ग किती, 1चा वर्ग आपल्याला मतलब 1 ते 10पर्यंत तुम्हाला वर्ग माहीत पाहिजेत. 1चा वर्ग किती, 1. पुन्हा काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचा. किती होतो, ह्या दोघांचा गुणाकार किती, 1 × 1 किती झाला, 1. आणि पुन्हा 1 × 1 किती झाला, 1. तर त्यानंतर त्या दोघांची बेरीज करायची, किती झाले, 2. पुन्हा ह्या 1चा वर्ग किती, 1. समजलं. दुसरं आपण उदाहरण घेऊया. दुसरा आपण घेऊया 22चा वर्ग, ठीक आहे. तर 2चा वर्ग किती, 4. पुन्हा बेदुने 4, या दोघांचा गुणाकार करायचा, बेदुने 4. पुन्हा 4चे दुप्पट किती, 8. आणि 2चा वर्ग किती, 4. 22चा वर्ग किती झाला मग पण 484. तसंच आपण बघूया 31चा वर्ग, तिसरं उदाहरण 31चा वर्ग. 1चा वर्ग किती, 1. पुन्हा 3 एके 3, 3 एके 3 झाले. 3ची दुप्पट किती, 6. 3चा वर्ग किती, 9. याचं पुन्हा आपण डिटेलमध्ये पाहूया. तर डिटेलमध्ये कसं पाहता येईल बघा. आता आपण घेऊया डायरेक्टली 62चा वर्ग, मतलब 62चा वर्ग आपण घेऊया, ठीक आहे. तर अगोदर या 2चा वर्ग करायचा, बराबर. 2चा वर्ग किती, 4. 6 दुने किती, 12. 6 × 2 12. 12ची दुप्पट किती, 24. 24ला किती इथं 4, याच्यावर 2च आले. 6चा वर्ग किती, 36. 36 आणि 2 किती, 38. हे झाला तुमचा वर्ग. जसं आपण 11चं कसं पाहिलं, 1चा वर्ग किती, 1. 1 × 1 1. 1ची दुप्पट 2, इथं 2 लिहायचं. नंतर पुन्हा 1चा वर्ग 1, 121. तसं त्यानंतर आपण पाहूया कोणता पण नंबर ज्याच्या उजवीकडल्या साईडला जर 5 आला असेल, जो आपला काय म्हणतात त्याला, युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानी जर 5 असेल तर त्यावेळे काय करायचं. जसं की 25 असेल, 25 आपण अगोदर ते लिहून घेऊया. एकक स्थानी 5 असलेल्या तर आता आपण बघूया एकक स्थानी 5 असलेल्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा. तर बघा 25चा वर्ग जर काढायचा झाला तर 5चा वर्ग सगळ्यात पहिले लिहायचा, 25. पुन्हा 2च्या पुढची संख्या कोणती आहे, 3. 3 दुने किती, 6. तर 625 झाला. तसं 35चा काढायचा असेल तर 5चा वर्ग किती, 25. 3च्या पुढची संख्या 4. 4 त्रिक किती, 12. मतलब याच्या पुढची संख्या घ्यायची, त्यानं गुणाकार करायचा. 4 त्रिक किती, 12. तसं तिसरं एक्झाम्पल घेतलं आपण 65चा वर्ग. तर 5चा वर्ग किती, 25. 6च्या पुढची संख्या 7. 7 सकन 42, ठीक आहे. चौथं घेतलं 85चा वर्ग. 5चा वर्ग किती, 25. 8च्या पुढची संख्या 9. 9 8 किती, 72. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा तुम्ही, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, पहिल्यांदा 5चा वर्ग करा,
5चा वर्ग करा आणि लिहा. 5चा वर्ग करा आणि लिहा. 5चा वर्ग करा आणि लिहा. त्यानंतर दुसरी संख्या आहे ना, दुसरी संख्या जी आहे तिच्या समोरच्या संख्येने गुणाकार करा. तिला तिच्या समोरच्या संख्येने गुणा. मतलब म्हणजे मी काय म्हणायलो, आता इथं बघा 25 आहे. 5चा वर्ग किती 25. 2च्या समोरची संख्या 3 आहे, तर 3 गुणिले 2 केलं तर 6 झालं बरोबर. त्यानंतर 35चं काय केलं आपण, 5चा वर्ग किती 25, 3च्या पुढची संख्या 4, तर 4 गुणिले 3 केलं 12 झालं. तसं 5चा वर्ग किती 25, 6च्या पुढची संख्या 7, 7 गुणिले 6 केलं तर 42 झालं. तसं 5चा वर्ग 25, 8च्या पुढची संख्या 9, 9 गुणिले 8 केलं तर 72 झालं. तसं तुम्ही म्हटले की 55चं करायचं, कारण इथं पण 5 आलेलं आहे, इथं पण 5 आलं. मी तुम्हाला जे सांगितलं पहिल्यांदा 5चा वर्ग किती आला, ह्या 5चा वर्ग किती आला 25. नंतर ह्या 5ची पुढची संख्या 6 आहे, 6 गुणिले 5 किती झालं 30 झालं आपलं. तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तुम्ही, कसं गुणाकार भागाकार आपण करायलो. त्यानंतर ही जी पद्धत आहे, ही आपण जी पद्धत बघितली ही सर्व वर्गांसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर आपण पुन्हा काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. त्यानंतर मला 35चं करून दाखवा. त्यानंतर 65चं करून दाखवा. त्यानंतर 45चा काय येईल. त्यानंतर 66चा काय येईल. 66चा कसा काढाल तुम्ही, जी मी तुम्हाला पहिली पद्धत सांगितली त्याने काढाल. लास्टमध्ये ज्यांच्या एकक स्थानी 5 आहे याच्यासाठी ती 5 एकक स्थानी जी मी ट्रिक सांगितली ती ट्रिक वापरा. आणि दुसरे काही असतील तर त्यासाठी दुसरी ट्रिक मी सांगितलेली आहे ती वापरा. सगळ्यात पहिल्यांदा मी याचं सांगतो. 72चं काय येईल एक सांगतो. 2चा वर्ग किती 4, 7 गुणिले 2 किती 14, 14ची दुप्पट किती 28. बघा याला आपण लिहूनच घेऊ. 2चा वर्ग किती 4, 7 दुने किती 14, या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 2 किती 14. पुन्हा याची दुप्पट केली किती झाले 28. 28 झाले, याचे 28 झाले. तर ह्या 28मधले 8 इथं लिहिले. पुन्हा 2 याच्यावर हातचा आला. 7चा वर्ग किती 49, 49 आणि 2 किती 51. तर हा त्याचा वर्ग होईल. अशाच ट्रिकनं तुम्ही अशाच ट्रिकनं तुम्ही वर्ग काढण्याची ही पद्धत लक्षात ठेवू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जे मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत ते पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वर्ग काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत शिकू शकता. ही जी पद्धत आपण पाहिली ही 1 ते 100 मधल्या संख्यांसाठी आहे. हे कुठेतरी लिहून ठेवा, कारण तुम्ही 1 ते 100पर्यंतच्या ज्या वरच्या संख्या आहेत 101, 102 या संख्यांसाठी अप्लाय कराल तर काही वेळेस तुमचं उत्तर जे येईल ते चुकीचं येईल. त्यामुळे हे ध्यानात ठेवा की हा जो व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे 1 ते 100च्या ज्या संख्या आहेत 1 ते 100मध्ये त्यांच्यासाठी बनवलेला आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण जनरल संख्यांसाठी कोणत्या पण संख्यांसाठी पाहिलं, त्यानंतर आपण शेवटी 5 येणाऱ्या संख्यांसाठी वर्ग काढण्याची पद्धत पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ कसे काढायचे हे पण शिकणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा कारण मी जर नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.